नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांवर जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ, शाळा निर्लेखित झाली तरी उपाययोजना नाही, शाळेची भिंत कोसळल्यास जबाबदार कोण, पालकांचा संतप्त सवाल। मांडवी खुर्द जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार। धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 55% जलसाठा शिल्लक, तुर्तास जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट नाही। पुण्यातील बाणेर भागात ड्रेनेज लाईनमधील पाणी नागरिकांच्या घरात, नागरिकांच्या 4 महिन्यांपासून तक्रारी, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष, तर 48 तासात दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करणार, मनसेचा इशारा। धुळ्यातील निम्मपांजरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्प 100% भरण्यासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी, माजी आमदार शरद पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। पालघरमधील वैतरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच, सेक्शन पंपद्वारे रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत वाळू उपसा, वाळू माफियांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नंदुरबारमध्ये वाळू अभावी घरकुलांचं बांधकाम बंद पडलं, तातडीनं उपाययोजना करून शासनाकडे वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी। नंदुरबार शहरात शांतता कमिटीची बैठक संपन्न, आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात शांतता भंग केल्यास पोलिसांकडून कारवाईचा इशारा। नंदुरबारच्या नंदनवन परिसरात शतशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, औद्योगिक विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप। राज्य सरकारनं दिलेला 5 महिन्यांचा कालावधी वाढवण्याच्या मागणीसाठी लाडक्या भावांचं आंदोलन, धाराशिवमध्ये लाडक्या भावांकडून थाली बजाव आंदोलन। पंढरपूरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष समितीचा मोर्चा, बिहारमधील बोधगया महाबुद्ध विहार मुक्तीसाठी आंदोलन करत घोषणाबाजी। आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी धुळे जिल्ह्यातील सुमारे 1015 बालकांची निवड, मात्र पसंतीच्या शाळा न मिळाल्यानं 327 जागा रिक्त, मुदतवाढ देऊनही जिल्ह्यात मोफत प्रवेशाला पालकांची पाठ। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले, मिरची 8 ते 10 रुपये किलो, तर कोबी 2 ते 3 रुपये किलोवर। भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरांवर परिणाम, सर्वसामान्यांना मोठा दिलासा। नांदेड जिल्ह्यात हळदीच्या दरात मोठी घसरण, बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आवक वाढल्यानं हळदीचे दर घसरले, येत्या काळात हळदीच्या दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले, कांद्याला केवळ 12 ते 13 रुपये प्रति किलो भाव, मागील 2 आठवड्यापूर्वी कांद्याला 24 ते 25 रुपये प्रति किलो दर होता। कांद्याचे दर कोसळत असल्यानं शेतकरी हवालदिल। नाशिकच्या निफाडमध्ये कांदा पिकाचं उत्पादन आणि काढणीविषयी मार्गदर्शन शिबिर, राष्ट्रीय बागवानी अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठानकडून शिबिराचं आयोजन। राज्याची आर्थिक स्थिती लवकरच सुधारेल, आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये बहिणींना देऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लाडक्या बहिणींना ग्वाही। सर्वजण अलर्टवर रहा, गडबड करू नका, वादात अडकलात तर मंत्रिपद गमावून बसाल, अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा। तानाजी सावंतांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं खातं तुमच्याकडे आलं, धुळखात पडलेल्या अँब्युलन्स पुन्हा कधी वापरात काढणार, अनिल परबांचा आबिटकरांना सवाल, तर येत्या 8 ते 10 दिवसात अँब्युलन्सचं वाटप करण्यात येईल, आबिटकरांचं उत्तर। सभागृहात कोरम नसल्यानं नाना पटोलेंनी नियमावर बोट ठेवलंय, अध्यक्ष महोदय तुम्हीच सांगा कोरम असलं पाहिजे की नाही, नाना पटोलेंचा सवाल। राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा, राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीची मान्यता, विधान परिषदेत प्रश्नावर शिक्षण मंत्र्यांचं लेखी उत्तर। प्रशांत कोरटकरला उच्च न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाहीच, अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली, अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार। कोरटकर को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, या दिल में ही नहीं, प्रशांत कोरटकरवर आमदार अमोल मिटकरींचं खोचक ट्विट। ज्या अधिकाऱ्यानं घर पाडलं हा कोणत्या माजी मंत्र्यांचा माणूस, खोक्या भोसलेचं घर पाडण्यावरून दीपक केदार यांचा सवाल। नागपूर हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 13 एफआयआर दाखल, हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 100हून अधिक आरोपींना अटक, नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। नागपूर हिंसाचार प्रकरणी 4 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आतापर्यंत 8 आरोपींना न्यायालयात हजर केलं होतं, मुख्य आरोपी फहीम खानला वैद्यकीय कारणांमुळे आधीच न्यायालयीन कोठडी। शहराध्यक्ष धीरज घाटेंच्या वाढदिवसानिमित्त कसब्यात बॅनर, काही दिवसांपूर्वी हेमंत रासनेंकडून मतदारसंघात बॅनर न लावण्याचं आवाहन करूनही बॅनरबाजी। सीबीएसई म्हणजे राज्याच्या एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव, सरकारनं निर्णयाचा फेरविचार करावा, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसईमध्ये शिकवला जातो का विचारा, सीबीएसई पॅटर्न लागू करण्याच्या निर्णयावर आव्हाडांची टीका। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसे आक्रमक, सिडको विरोधात आंदोलनाचा इशारा, मनसेच्या गजानन काळेंच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाविरोधात साखळी उपोषण पुकारलं जाणार। जेजे रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी 15 दिवसांचं वेटिंग,
MRI करण्यासाठी जेजेमध्ये 1 महिन्यांचे वेटिंग. आमदार अमीन पटेल यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित.